नमस्कार। आज चैत्र कृष्ण अष्टमी शके 1939 सादर करत आहोत ठाणे वार्ता। ठळक घडामोडी। आंतरराष्ट्रीय जलतरण स्पर्धेत स्टारफिश स्पोर्ट्सच्या जलतरणपटूंना घवघवीत यश। शिवसेना प्रमुखांचं स्मारक मिनी क्रीडा संकुलाच्या कामाची पालिका आयुक्तांकडून पाहणी। आणि घाऊक औषध विक्री परवाना दिल्याचा मोबदला म्हणून 35,000ची लाच स्वीकारणाऱ्या अन्न निरीक्षकाला अटक। या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच। ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या। ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com। श्रीस्थानक वाहिनी, ठाण्याची स्वतःची वाहिनी। ठाण्यातील घडामोडी, कार्यक्रम, वादविवाद, अगदी गाणी, नाटकं याचा आनंद घर बसल्या पहा श्रीस्थानक वाहिनी। आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्रीस्थानक वाहिनी। ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। ठाणे महापालिका आयुक्तांनी प्रभाग क्रमांक 19 मधील शिवसेना प्रमुखांचं स्मारक, मिनी क्रीडा संकुल आणि या परिसरातून जाणाऱ्या रस्त्याच्या कामाची वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत पाहणी केली। शिवसेनेचे जिल्हा प्रमुख नरेश मस्के यांच्या संकल्पनेतून साकार होत असलेलं हे स्मारक आता अंतिम टप्प्यात आहे। ही कामं लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी पालिका आयुक्तांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना अनेक सूचना केल्या। मनोरुग्णालय परिसरात उभारल्या जात असलेल्या मिनी क्रीडा संकुलाचीही पालिका आयुक्तांनी पाहणी केली। या परिसरातील रस्ता हा हिरवाईने नटलेला, आकर्षक आणि सुसज्ज असा तयार केला जाईल असं आयुक्तांनी सांगितलं। वेगानं येणाऱ्या एका कारची स्पीड ब्रेकरला धडक बसल्यामुळे झालेल्या अपघातात 7 जण जखमी झाले। ही गाडी ठाण्याहून नवी मुंबईकडे जात असताना विटावा इथे हा अपघात झाला। काल सकाळी 6:30च्या सुमारास 3 मुलं आपल्या पालकांसह रिक्षाची वाट बघत उभे होते। त्यावेळी एक कार वेगानं आली आणि या कारची धडक स्पीड ब्रेकरला बसली। त्यामुळे चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटलं आणि ही गाडी तेथील पदपथावर चढली। पदपथावरील नारळ विक्रेत्याला या गाडीची धडक बसली आणि नंतर या गाडीनं 3 लहान मुलं आणि त्यांच्या पालकांना उडवलं। ही धडक एवढी जोरदार होती की हे सर्वजण हवेत उडाले। अपघातानंतर स्थानिकांनी धाव घेऊन त्या सर्वांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केलं। अपघातग्रस्त गाडीचा चालक हा व्यवसायानं चालक आहे। या अपघातामध्ये रश्मी कदम, सौम्या वेलिंगकर, सायली कदम आणि त्यांचे पालक राजेश वेलिंगकर, शशी कदम आणि किशोर कदम असे 7 जण जखमी झाले आहेत। हे सर्वजण विटाव्याचे रहिवासी आहेत। घाऊक औषध विक्री परवाना दिल्याचा मोबदला म्हणून 35,000ची लाच स्वीकारणाऱ्या अन्न आणि औषध विभागाच्या अन्न निरीक्षकाला ठाणे लाचलुचपत विरोधी पथकानं राहत्या घराजवळच रंगेहात अटक केली आहे। 53 वर्षीय तक्रारदाराचा घाऊक औषध विक्रीचा व्यवसाय असून त्यासाठीचा परवाना अन्न आणि औषध विभागाकडून घेतला होता। या परवान्याचा मोबदला म्हणून निरीक्षक नितीन भांडारकर यांनी सुरुवातीला 50,000ची मागणी केली होती। तडजोडी अंती सौदा 35,000वर पक्का झाला। त्यानुसार पडताळणी केल्यानंतर पाचपाखाडी भागात राहत्या घराजवळ सायंकाळच्या सुमारास तक्रारदाराच्या कारमधून लाचेची रक्कम पिशवीत भरून उतरताना नितीन भांडारकर लाचलुचपत पथकाच्या जाळ्यात अडकले। एर्नाकुलम हॉलिडे स्पेशल ट्रेन 18 एप्रिल ते 6 जून पर्यंत अशी आठवड्याला एकदा सुरू करण्यात आली असून या ट्रेनला खासदार राजन विचारे आणि महापौर मीनाक्षी शिंदे यांनी हिरवा झेंडा दाखवला। केरळला जाणारी हॉलिडे स्पेशल ट्रेन पुन्हा सुरू करण्यात खासदार राजन विचारे यांना यश आलं आहे। काही दिवसांपूर्वी ठाणे नवी मुंबईतील केरळीय रहिवाशांनी रेल्वे प्रशासनाकडे ही ट्रेन रद्द केल्यानं पत्रव्यवहार केला होता, परंतु रेल्वे यांना जुमानत नसल्यामुळे आंदोलनही करण्यात आलं। ही बाब खासदार राजन विचारे यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर खासदार राजन विचारे यांनी तात्काळ सुरेश प्रभू यांची भेट घेऊन केरळला जाणारी मुंबई कोचिवली ट्रेन सुरू करावी अशी मागणी केली होती।
उन्हाळ्याच्या सुट्टीत अनेक प्रवासी ठाणे मुंबई इथून केरळात जातात, त्यामुळे मुंबईतून रद्द केलेली गाडी पुन्हा सुरू करावी अशी मागणी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक डी.के. शर्मा आणि पालिका आयुक्तांच्या बैठकीत केली होती. त्यानुसार आता ही गाडी पुन्हा सुरू झाली आहे. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा. ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराईपासून मुक्तता मिळवा. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com. डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यानपिढ्यांचं जिव्हाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल. आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञानयुक्त वंध्यत्व निवारण केंद्रात IVF आणि टेस्ट ट्यूब बेबीचीही सुविधा. डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल, महर्षी कर्वेपथ, ठाणे. 65 वर्षांची निरंतर सेवा. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. गोव्यात झालेल्या आंतरराष्ट्रीय जलतरण स्पर्धेत स्टारफिश स्पोर्ट्सच्या जलतरणपटूंनी घवघवीत यश मिळवलं आहे. या स्पर्धेत स्टारफिशचे 14 जलतरणपटू सहभागी झाले होते. यामध्ये मयंक चाफेकर यानं 5 किलोमीटरच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. त्याचप्रमाणे सर्वात वेगवान जलतरणपटूचा किताबही त्यानेच पटकावला. पवई इथे झालेल्या राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत 9 स्पर्धक सहभागी झाले होते. या स्पर्धेत 10 वर्ष गटात सवर आकुसकरनं वैयक्तिक विजेतेपद मिळवत 4 सुवर्ण आणि 1 रौप्य पदक पटकावलं. 8 वर्ष वयोगटात आदित्य घाग यानं वैयक्तिक विजेतेपद मिळवत 2 सुवर्ण, 1 रौप्य आणि 1 कांस्य पदक पटकावत 2 विक्रम आपल्या नावावर नोंदवले. 14 वर्ष वयोगटात ऋग्वेद पाटील यानं 1 सुवर्ण, तर 6 वर्ष वयोगटात स्मयन आकुसकरनं, रियान नरोटे, परिन पाटील आणि आदित्य घाग यांनी रिले स्पर्धेत कांस्य पदक पटकावलं. प्रो लीग स्पर्धेमुळे कबड्डी आणि कबड्डीपटूंना चांगले दिवस आले आहेत. स्थानिक पातळीवरील कबड्डीपटूंना चांगले पैसे मिळावेत याकरता जिल्हा कबड्डी संघटनेनं प्रो लीगच्या धर्तीवर जिल्हास्तरीय प्रीमियर लीग कबड्डी स्पर्धेचं आयोजन केलं आहे. या स्पर्धेत पुरुषांप्रमाणेच महिलांचाही सहभाग असणार आहे. 23 मे ते 30 मे दरम्यान कशेळी इथे आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत पुरुषांचे 12 तर महिलांचे 8 संघ सहभागी होणार आहेत. या स्पर्धेकरता विविध जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय स्पर्धांमधून खेळलेल्या खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. लिलावासाठी पुरुष गटातील खेळाडूंना 5, ब गटातील खेळाडूंना 3 तर कुमार गटातील खेळाडूंना 2000 रुपये पायाभूत किंमत ठरवण्यात आली आहे. महिला खेळाडूंसाठी 2000 रुपये पायाभूत किंमत ठरवण्यात आली आहे. स्पर्धेतील विजयी संघास 1,11,000 तर महिला गटातील विजेत्या संघास 55,555 रुपयांचा पुरस्कार दिला जाणार आहे. उपांत्य फेरी गाठणाऱ्या पुरुषांच्या संघास 25,555 रुपये तर महिलांच्या संघास 11,111 रुपयांचं पारितोषिक दिलं जाणार आहे. याशिवाय इतर विशेष पारितोषिकं ठेवण्यात आली आहेत. गेल्या बऱ्याच दिवसांपासून प्रतीक्षित असलेली भिवंडी निजामपूर महापालिकेची निवडणूक जाहीर झाली आहे. भिवंडी महापालिकेसाठी 24 मे रोजी मतदान होणार आहे. 26 मे रोजी मतमोजणी होणार आहे. ही माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज.स. सहरिया यांनी दिली. भिवंडी महापालिकेची निवडणूक जाहीर झाल्यामुळे आता आचारसंहिता लागू झाली आहे. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण आपले कार्यक्रम अथवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या आमच्या ईमेलवर कळवू शकता. ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. आंतरराष्ट्रीय जलतरण स्पर्धेत स्टारफिश स्पोर्ट्सच्या जलतरणपटूंना घवघवीत यश. शिवसेना प्रमुखांचं स्मारक मिनी क्रीडा संकुलाच्या कामाची पालिका आयुक्तांकडून पाहणी.
आणि घाऊक औषध विक्री परवाना दिल्याचा मोबदला म्हणून 35,000ची लाच स्वीकारणाऱ्या अन्न निरीक्षकाला अटक. या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी पाहायची राहून गेल्यास आपण ठाणेवार्ता.in या आमच्या संकेतस्थळाला अवश्य भेट द्या. तर मग पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात, फक्त श्रीस्थानक वाहिनीवर. धन्यवाद.